नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला भक्तांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हळदीच्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल, कायम सहवास करेल, लक्षात ठेवा. तर याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, हळदीच्या डब्यात ही एक वस्तू ठेवा आणि माता लक्ष्मी घरात आकर्षित होईल, असा सल्ला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो. पण आधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो भक्तांनो, यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. हे पूर्णपणे श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वासावरती आधारित आहे. तरी भारतीय संस्कृतीत अशा गोष्टीचं महत्त्व भावनेत आणि सकारात्मक ऊर्जेत मानलं जातं. हळद ही भक्तांनो आपल्या संस्कृतीत खूप पवित्र मानली जाते. ती शुभत्व, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणूनच भक्तांनो, पूजा, लग्न किंवा कोणत्याही मंगल कार्यात हळदीचा वापर केला जातो. काही लोकांच्या मते हळदीच्या डब्यात एक लवंग, एक वेलची किंवा थोडं केशर ठेवलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीची देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर विशेषतः लवंग ठेवण्याची प्रथा जास्त सांगितली जाते. असं मानलं जातं की लवंगामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते आणि घरात शांतता आणि समृद्धी आणते. तसेच काही लोक चांदीचा छोटा नाणं किंवा तांदळाचे काही दाणे हळदीसोबत ठेवत असतात, ज्याला धन आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. पण फक्त हळदीच्या डब्यात वस्तू ठेवून सगळं बदलतं असं नाही भक्तांनो. घरात स्वच्छता, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे असतात. भारतीय परंपरेनुसार माता लक्ष्मी त्या घरातच स्थिर राहते जिथे शिस्त, आदर आणि चांगले वर्तन असतं. जर भक्तांनो तुम्ही हा उपाय करणार असाल तर तो श्रद्धेने करा, पण त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी आणि मेहनत ठेवणं जास्त गरजेचं आहे. असं महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. श्रद्धा आणि प्रयत्न यांचा समतोल. तसेच भक्तांनो, खऱ्या अर्थाने समृद्धीचे आपल्याला फळ हे मिळतच असते, लक्षात ठेवा. त्याचबरोबर बाळूमामांच्या मते, बाळूमामांच्या विचारानुसार हळदीच्या डब्यात ही एक वस्तू ठेवा आणि माता लक्ष्मी आकर्षित होते. हा उपाय आपल्याला मामांनी सांगितलेला आहे. हा उपाय लोकपरंपरेत खूप प्रसिद्ध आहे. पण सुरुवातीलाच स्पष्ट सांगतो भक्तांनो, हे उपाय श्रद्धा आणि प्रतिकारात्मक आधारावर आधारित आहेत. हमखास परिणाम देणारा काही जादुई नियम नाही. तरीसुद्धा योग्य भावनेने केले तर मनात सकारात्मकता आणि शिस्त निर्माण होते, जी प्रत्यक्षात उपयोगी पडते. हळद भक्तांनो स्वतःच खूप महत्त्वाची मानली जाते. ती पवित्रता, आरोग्य आणि शुभत्व प्रतीक आहे. जुन्या काळात लोक घरात हळदीचा डब्बा स्वच्छ आणि सुरक्षित जागी ठेवत, कारण तो अन्न आणि समृद्धीशी जोडलेला मानला जायचा. म्हणूनच या डब्यात काही विशेष वस्तू ठेवण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये तयार झालेली आहे. काही वेगळे आणि कमी ऐकले जाणारे उपाय असेही इथे सांगितलेले आहेत भक्तांनो. हळदीच्या डब्यात एक छोटी सुपारी ठेवणे शुभ मानलं जातं. सुपारीला स्थैर्य आणि नात्यांमध्ये मजबूतीचं प्रतीक मानतात. असे मानले जाते की यामुळे घरात आर्थिक स्थिरता राहते. काही लोक एक छोटा हळदीची गाठ आणि त्यासोबत थोडे तांदूळ ठेवतात. तांदूळ म्हणजे अन्न तर हळद म्हणजे मंगल. या दोघांचा संगम म्हणजे घरात कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही, असा आपल्या हिंदू धर्मामध्ये विश्वास आहे. एक वेगळी परंपरा म्हणजे हळदीच्या डब्यात एक छोटासा लाल कापडाचा तुकडा ठेवणे. लाल रंग हा शक्ती
ऊर्जा आणि देवी लक्ष्मीचा रंग मानला जातो, त्यामुळे हा उपाय ऊर्जा वाढवणारा मानला जातो. काही जण एक छोटा शंखाचा तुकडा किंवा गोमती चक्र ठेवतात. गोमती चक्र हे विशेषतः लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ते घरात संपत्ती व नशीब वाढवण्यासाठी वापरलं जातं. पण या सगळ्यांपेक्षा भक्तांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसा वापर करतो. फक्त वस्तू ठेवून उपयोग नसते, काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हळदीचा डबा नेहमी स्वच्छ आणि कोरडा असावा. स्वयंपाकघर किंवा देवघर योग्य ठिकाणी ठेवावा. दर शुक्रवारी किंवा एखाद्या शुभ दिवशी थोडी हळद बदलावी. वस्तू ठेवताना मनात सकारात्मक विचार आणि प्रार्थना असावी भक्तांनो. तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, भारतीय परंपरेनुसार माता लक्ष्मी त्या घरात राहत असते जिथे स्वच्छता, कष्ट, प्रामाणिकपणा आणि कुटुंबात भक्तांनो प्रेम असतं. त्यामुळे हे उपाय सहाय्यक आहेत, मुख्य कारण नाहीत भक्तांनो. थोडक्यात सांगायचं झालं तर हळदीचा डबा हा केवळ मसाल्याचा डबा नाही, तर तो आपल्या घरातील समृद्धीचं प्रतीक मानला जातो. जर तुम्ही त्याची काळजी घेतली, श्रद्धेने हे छोटे उपाय केले आणि त्यासोबत आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी ठेवल्या, तर बाळूमामाच्या भक्तांनो त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये याचा जाणवू शकतो आणि चांगले आपलं होऊ शकतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर भक्तांनो हे उपाय जादू नाहीत, तर परंपरेतून आलेले प्रतिकारात्मक मार्ग आहेत. योग्य अर्थ समजून केल्यास त्यातून शिस्त, सकारात्मकता आणि मानसिक समाधान मिळतं, जेच भक्तांनो खऱ्या अर्थाने प्रगतीला मदत करते. हळदीच्या डब्याबद्दल भक्तांनो अजून काही कमी ऐकले जाणारे आणि वेगळे उपाय सांगितले गेलेले आहेत भक्तांनो. या ठिकाणी काही परंपरेमध्ये हळदीचा डबा एक छोटासा कापूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या डब्यामध्ये कापूर जाळल्यावर वातावरण शुद्ध करते, लक्षात ठेवा. म्हणून त्याला नकारात्मक ऊर्जा कमी करणारा मानतात, लक्षात ठेवा. डब्यात ठेवलेला कापूर शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. एक वेगळी गोष्ट म्हणजे 7 तांदळाचे दाणे ठेवणे. 7 हा अंक शुभ मानला जातो. सप्तऋषी, सप्तलोक वगैरे संदर्भ. त्यामुळे 7 तांदूळ म्हणजे सातत्याने भक्तांनो, सातत्याने अन्न आणि धनाची प्राप्ती असा लोकविश्वास आहे. काही लोक एक छोटी हळदीने रंगवलेली दोरी, मौली नाडा डब्यात ठेवतात. याचा अर्थ संरक्षण आणि बंधन टिकून राहणं असा घेतला जातो. म्हणजेच घरात एकता आणि आर्थिक स्थैर्य. आणखी एक वेगळी प्रथा म्हणजे थोडं गूळ ठेवणं. गूळ गोडवा दर्शवतो असा विश्वास आहे की घरात गोडवा नाते संबंधात आणि बोलण्यात, लक्षात ठेवा, गोडवा ठेवावा असेल तर लक्ष्मी टिकून राहते. या ठिकाणी काही ठिकाणी एक छोटी कमळाच्या बियांची माळ भक्तांनो किंवा बी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कमळ हे लक्ष्मीचं आसन मानलं जातं, त्यामुळे हा उपाय विशेष शुभ मानतात. आता थोडं गंभीर आणि उपयोगी बाजूने आता आपण बघूया. हळदीचा डब्बा हा रोजच्या वापरात असतो, त्यामुळे तो घराच्या ऊर्जा आणि सवयींचं प्रतीक बनतो. तर तो डब्बा अस्ताव्यस्त असेल, जुनी ओलसर हळद असेल, दुर्लक्षित असेल तर ते घरातील एकूण शिस्तीवर परिणाम दाखवतं. उलट भक्तांनो स्वच्छ, कोरडा, नीट ठेवलेला डब्बा, वेळोवेळी हळद बदलणे, वापरताना आदराची भावना, हे सगळं आपल्या मनावर परिणाम करतं आणि सकारात्मक सवयी तयार करतं. एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय परंपरेत असं मानतात की लक्ष्मी स्थिर राहत नाही, ते चंचल राहते. म्हणजेच फक्त उपाय करून ती कायम राहणार नाही. तिला टिकवण्यासाठी मेहनत, योग्य निर्णय, यशाची योग्य, पैशाची योग्य नियोजन आणि यशाचे पण योग्य नियोजन, कुटुंबात शांतता हे खूप गरजेचं आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, रे माझ्या बाळांनो,
साध्या शब्दात सांगायचं झालं तर हळदीच्या डब्यात वस्तू ठेवणं हे संकेत आहे की तुम्ही आपल्या घरात शुभता, स्वच्छता आणि सकारात्मकता ठेवत आहात. पण घरी लक्ष्मी येते ती तुमच्या वागण्यातून, सवयीमधून आणि तुमच्या कष्टातून. त्याचबरोबर आता भक्तांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हे सगळं लोकपरंपरा आणि श्रद्धेवर आधारित आहे. घरात सकारात्मकता आणि शिस्त निर्माण करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुख्य उद्देश म्हणजे हा वरचा उपाय. काही ठिकाणी असा उपाय सांगितला जातो की भक्तांनो, हळदीच्या डब्यात एक छोटा तांब्याचा तुकडा किंवा तांब्याचं नाणं ठेवावं. तांबे धातूला ऊर्जा संतुलित ठेवणारा मानतात. त्यामुळे हा उपाय आर्थिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी केला जातो असा विश्वास आहे. एक वेगळी प्रथा म्हणजे हळदीमध्ये थोडं अक्षता म्हणजे तांदूळ त्याला आपण म्हणतो मिसळून ठेवायचे त्या हळदीमध्ये. अक्षत म्हणजे अखंड, ज्याचा नाश होतो. त्यामुळे घरात टिकणारी समृद्धी आणि सतत वाढत राहणारी भरभराट याचं प्रतीक मानलं जातं. काही लोक एक छोटासा वलदोडा हळदीच्या डब्यात ठेवतात. वलदोडा सुगंधाचं प्रतीक आहे. असं समज आहे की जिथे सुगंध, स्वच्छता आणि प्रसन्नता असते तिथे लक्ष्मीचा वास जास्त काळ राहतो. एक अगदी वेगळा उपाय म्हणजे हळदीच्या डब्याच्या झाकणाच्या आत लाल कुंकवाचा छोटासा ठिपका लावणे. हे शुभचिन्ह मानलं जातं आणि दरवेळी डबा उघडताना ते दिसतं, त्यामुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होते. काही जुन्या घरामध्ये हळदीचा डबा नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अन्न आणि अग्नीशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला हळद ठेवणे म्हणजे घरातील अन्न आणि संपत्तीचं रक्षण होतं असा विश्वास आहे. आणखी एक अनोखी गोष्ट म्हणजे दर पौर्णिमेला हळदीच्या डब्यातील थोडी हळद काढून देवाला अर्पण करणे आणि नवीन हळद भरणे. भक्तांनो, यामुळे जुनी नकारात्मकता दूर होऊन नवीन सकारात्मक ऊर्जा येते असा आपल्या हिंदू धर्मामधील लोकांचा समज आहे. पण आता एक महत्त्वाची वास्तव गोष्ट भक्तांनो सांगतो मी तुम्हाला. हे सगळे उपाय तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा घरात स्वच्छता असते, पैशाचा योग्य वापर केला जातो, कुटुंबात भांडणं कमी असतात, मेहनत आणि प्रामाणिकपणा असतो. फक्त उपाय करून काही बदलत नाही, उलट हे उपाय आपल्याला आठवण करून देतात की आपल्याला आयुष्यात शिस्त आणि सकारात्मक ठेवण्याची गरज असते. लक्षात ठेवा. थोडक्यात हळदीचा डबा हा तुमच्या किचनमधला एक छोटा भाग असला तरी परंपरेनुसार तो समृद्धीचं प्रतीक आहे. तुम्ही त्याची काळजी घेतली, श्रद्धेने काही छोटे उपाय केले आणि त्यासोबत योग्य कृती केल्या तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. भक्तांनो, काही घरामध्ये असा एक खास नियम पाळतात की हळदीचा डबा कधीही रिकामा ठेवायचा नाही. तो पूर्ण भरलेला किंवा किमान अर्धा तरी असावा. या मागचा अर्थ असा, घरात अभाव नसावा, नेहमी काही ना काही साठा असावा. हा विचार आर्थिक सवयीवरही परिणाम करतो. एक वेगळी पद्धत म्हणजे हळदीच्या डब्यात एक छोटं तेल, वेल किंवा पान ठेवणं याला ताजेपणा आणि वाढ याचं प्रतीक मानलं जातं. काही जण ते दर काही दिवसांनी बदलतात म्हणजे नेहमी नवीन ऊर्जा राहते असा समज आहे. काही ठिकाणी हळदीच्या डब्याला बाहेरून एक पिवळा किंवा लाल धागा लावतात. हे संरक्षण कवच मानलं जातं, म्हणजे घरातील संपत्ती वाचावी, वाया जाऊ नये. हा उपाय जास्त करून सणासुदीला किंवा खास दिवशी केला जातो. एक कमी ऐकलेली गोष्ट म्हणजे भक्तांनो, हळदीच्या डब्याजवळ कधीही तुटलेली किंवा खराब वस्तू ठेवू नका. कारण भक्तांनो, हिंदू परंपरेनुसार तुटलेल्या वस्तू नकारात्मकता दर्शवतात. त्यामुळे हळदीसारख्या शुभ गोष्टीचा आसपासच्या सगळं स्वच्छ आणि नीट असावं. काही लोक दर शुक्रवारी भक्तांनो हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी हळदीच्या डब्याला हलकासा स्पर्श करून प्रार्थना करतात. यात मोठा विधी नसतो, फक्त मनात कृतज्ञता व्यक्त करायची असते. घरात अन्न आणि धन टिकून राहावं ही सवय मनाला स्थिर आणि सकारात्मक ठेवते.
आणखी एक वेगळा दृष्टिकोन इथं आपल्याला बाळूमामा सांगतात. हळदीचा डबा म्हणजे एक किचनचं केंद्र असतो आणि किचन म्हणजे घराचं अन्न आणि ऊर्जा देणारं ठिकाण. त्यामुळे किचन स्वच्छ असेल, अन्न वाया जात नसेल, जीवन भक्तानं जेवण प्रेमाने बनवत जात असेल तर परंपरेनुसार तेच खरं लक्ष्मीचं आगमन मानलं जातं. एक महत्त्वाचा पण खरा मुद्दा बऱ्याच लोकांना वाटतं की अशी छोटी ट्रिक्स, छोटा जर जो काही उपाय असेल केल्यावर अचानक पैसा येईल, पण वास्तवात हे उपाय तुमचं लक्ष चांगले सवयीकडे वळवतात. बचत करणे, अनावश्यक खर्च टाळणे, घर नीट ठेवणे, कुटुंबात समजूतपणा ठेवणे हीच खरी समृद्धीची कारणं आहेत. साध्या भाषेत हळदीच्या डब्यात कोणतीही वस्तू ठेवणं म्हणजे भक्तांनो शेवटी सांगायचं झालं तर एक आठवण आहे की आपल्या घरात नेहमी स्वच्छता, सकारात्मक आणि कृतज्ञता ठेवायची आहे. जेव्हा हे 3 गोष्टी पाळल्या जातात तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरामध्ये. भक्तांनो, असेच आपल्या बाळूमामांचे वैचारिक संदेश, आपल्या हिंदू धर्मातील जेवढे काही विचार असतील, सणासुदीचे जे काही वास्तुशास्त्रानुसार आपले जे विचार असतील ते ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. तसेच हा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.